भांडणाच्या माहोलाचा तो पुरा अकातच करून टाकला. तर काय म्हणते हॅशटॅग रतन ब्लॉगरची पब्लिक. तर भाई विषय असा होता की लय जणांना म्हटलं की तू कामधंदा काही करत नाही, तर कसं आहे व्हिडिओ नका पोट भरते काय. म्हटलं चला मग आता याच गोष्टीवर मला थोडा राग आला, मग मी डायरेक्ट कामावर झालो. म्हटलं तून जर पडला ना तर कल्याणच आहे. पहिले म्हटलं रपरप पाईप वर घेऊन घेतले आणि मग काय मग लागलो आम्ही कामाले. जसं काय कामाला लागलो ना डायरेक्ट तुम्हाला सांगतो फ्यूजच उडून टाकले. आपण कर्म करायला गेलो ना आपल्या संग कांड झालं नाही, असं काही झालं का तुम्हीच सांगा आता. तेवढा द्यायला फ्यूज जोडून आण मग बाळाला डबल वर काम करायसाठी. म्हटलं तू रपरप होलमार म्हटलं. मी तेव्हा लोक पाहतो म्हटलं साईडचा काय विषय आहे. तेवढा डायरेक्ट आपल्याला की भाई तेवढे पाईप कापून टाक म्हणून. तू म्हटलं काही विषय आहे का. रपकन घेतला पाईप रपरप पाईप कापून टाकले. पाईप गिप कापणं झाले आणि डायरेक्ट साईडच कम्प्लीट झाली. मस्त साईड वगैरे कम्प्लीट केली. मग आपल्याला जातो दुसऱ्या साईडवर. मग काय गाडी काढली मग निघालो डायरेक्ट दुसऱ्या साईडवर जायले. आणि आपली दुसरी साईड होती डायरेक्ट आपल्या शिवाजी कॉलेजच्या समोर. म्हटलं चला मग डायरेक्ट जाऊ रस्त्यानं. रस्त्यानं जाता आम्हाला डायरेक्ट ऍक्सिडेंट दिसला भाई. ऍक्सिडेंट झाला होता. म्हटलं चला थोडं पाहिलं त्या ताईले, पण थोडंसंच लागलं होतं. म्हटलं जाऊ द्या. मग आलो पहिले म्हटलं चहा वगैरे घेऊ. चहा वगैरे घेतला आणि डायरेक्ट आलो आम्ही साईडवर आलो. इकडे दादा ओनर सोबत बोलून राहिले होते. आणि कोणाला अगर सोलर बसले असतील घरी तर त्यांना आपला डायरेक्ट डीएम केला तरी चालते. आपण डायरेक्ट त्याच्या भेटीला जाऊ घरी. भाई तेवढं सांगून तुम्हाला सांगतो आम्ही डायरेक्ट कामाला एवढ्या ताकदनं सुरुवात केली की तुम्हाला काय सांगू. कारण संध्याकाळचा टाइम होता भाई. आम्हाला तरी रात्रच झाली भाई सगळं काम करायला. म्हटलं बस झालं हो दादा चला म्हटलं आता घरी पटकन काय आहे. भाई काम वगैरे खतम करून आम्ही निघालो घरी. तर भाई आजच्यासाठी एवढंच.